संत कोण आहेत आणि संत कसे असतात हे सगळ्यांना समजत नाही, सगळ्यांना कळत नाही। तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना संत कळत नाहीत का? कळतात संत कोण आहेत संत? आपण कोणालाही संत म्हणतो। सामान्य लोक नुसती माळ घातली, गंध लावला की त्याला काय म्हणतात? संत म्हणतात। भजन कीर्तन करायला लागला की त्याला संत म्हणतात। कुणी एखादा एकांतात जाऊन राहिला, जंगलात जाऊन राहिला की त्यालाच लोक काय म्हणतात? संत म्हणतात। कुणी एखादा झाडावर जाऊन राहिला की त्यालाच लोक संत म्हणतात। कुणी गुहेत जाऊन खाली असं कपालीत जाऊन एखाद्या भोयरा जाऊन राहिला की लोक त्यालाच काय म्हणतात? संत म्हणतात। संतान आपल्या म्हणजे कोणालाही संत म्हणतो आपण। संतांचे हे लक्षण नाहीत। नुसत्या माळा घातल्या म्हणून कुणी संत होत नाही, नुसता झाडावर जाऊन राहिला म्हणून कुणी संत होत नाही। नुसता झाडावर जाऊन राहिला माकडं सगळे संत होतील, भोयाला जाऊन राहिला म्हणून जर संत म्हटलं तर सगळे उंदरे संत होतील। भगवा घातलं म्हणून कोणी संत झाला असं जर असेल तर सगळे कुत्रे संत होतील। आपण कोणालाही संत म्हणतो का? कारण आपल्याला संत कळतच नाही। संताविषयी आपल्याला काही कळत नाही, मग संताविषयी बोलणार काय? संताविषयी बोलायचं, संतांचं वर्णन करायचं तर त्या वर्णन करणाऱ्याला अगोदर संत कळले पाहिजे। आणि संत कळणं ही एवढी सोपी गोष्ट नाही। सामान्य तुमच्या आमच्या चांगल्या चांगल्या शास्त्रज्ञाला, शास्त्राची रचना ज्याने केली, शास्त्रज्ञ जे आहेत, पंडित आहेत, शास्त्र म्हणजे हे भौतिक शास्त्र नाही, आध्यात्मिक शास्त्रातला विषय बोलतोय मी। तत्वज्ञानाच्या ग्रंथाची ज्यांनी रचना केली अशांनाही संत कळत नाही। शब्दज्ञानाचं तिथं काही काम नाही। सामान्य लोकांना कळत नाही यात नवल नाही, शास्त्रीय लोकांना कळत नाही याच्यातही नवल नाही। देवांना संताचा महिमा कळत नाही, देवांना इंद्रादिकांना, ब्रह्मदेवाला संताचा महिमा कळत नाही। न कळे साचार ब्रह्मादिका, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर। न कळे साचार ब्रह्मादिका, ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण अग्नी या ज्या देवता आहेत यांनाही संत कळत नाही। मस्तक चरणी ठेवीतसे, थोरी व सांडिली आपुली परिशे, नेणो शिवो कैसे लोखंडासी। जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, थोरी व सांडिली आपुली परिशे, नेणे शिवो कैसे लोखंडासी। पोतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही, थोरी व सांडिली आपुली परिसे, नेणो शिवो कैसे लोखंडासी। तुका म्हणे सुख पराव्या सुखे,
तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे थोरी व सांडिले आपुली परिसे नेणे शिव कैसे लोखंडासी पांडुरंगा प्रथम नमन पांडुरंगा प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम यंतप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक माझा चरणी ठेवितसे थोरी व सांडिले आपुले परिसे नेणे शिवो कैसे लोखंडासी संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचं वर्णन करतात विठ्ठल परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री संत वैकुंठवासी श्री कृष्णाजी महाराज देवा यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त भगवान पांडुरंगाच्या कृपेनं सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व भाविकांच्या सहकार्यातून आणि आमचे
ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण सदम बाबा यांच्या उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाने भव्य दिव्य अशा प्रकारचा सुरू असलेला हा जो उत्सव, या उत्सवातील आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे। चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी देवा महाराजांच्या चरणी, तसेच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वैकुंठवासी नवनाथ महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। उपस्थित असणारी सर्व संत महंत मंडळी आहे, सर्व साधक आहेत आणि सर्व भाविक, सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो। अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात। हा अभंग निवडण्याचं कारण हे आहे की या अभंगामध्ये तुकोबारायांनी संतांचं जे वर्णन केलेलं आहे, हे सगळं वर्णन प्रातस्मरणीय वैकुंठवासी देवा महाराजांच्या ठिकाणी लागू होते। विठ्ठल आपल्या जीवनामध्ये संत हे अत्यंत महत्वाचे असतात। संतांची भेट, संतांची संगती, संतांची सेवा ही आपल्या जीवनामध्ये फार फार महत्वाची असते। बाकी काही घडेल नाही घडेल, काही नाही मिळालं, पण संत मात्र आपल्या जीवनामध्ये भेटली पाहिजे। संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे, कारण संताशिवाय मनुष्याला तरणोपायच नाही। त्याने काही केलं तरी त्याचा उद्धार संताशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही। देवाची जरी प्राप्ती करायची झाली तरी त्याला संतच लागतात। म्हणून संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही। हरि प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय। हरि प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय। हरि प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय। हरि प्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय। हरि प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय। संतांचे पाय धरल्याशिवाय, संतांची सेवा केल्याशिवाय देवही भेटत नाही, आपला उद्धारही होत नाही, उद्धाराचं साधन असलेलं ज्ञानही मिळत नाही। ज्या ज्ञानाने मनुष्याचा उद्धार होतो ते ज्ञानही प्राप्त करायचं असेल तरी कुठं नाक घासावं लागतं। संतांच्या जवळ तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, संतांची सेवा करावी लागते, संतांना प्रणिपात करावा लागतो, संतांना प्रश्न विचारावा लागतो आणि मग ते प्रसन्न झाल्यावर आपल्याला उपदेश करत असतात आणि संतांच्या उपदेशाने आपल्याला ज्ञान होत असतं। संताशिवाय ज्ञान नाही प्राप्त,
ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संतांनाच भजावं लागतं. भजावं लागतं म्हणजे भजे खाऊ घालावं लागतात असं नाही त्याचा अर्थ. भजावं लागतं म्हणजे भज सेवायाम, संतांची काय करावी लागते? सेवा करावी लागते. घाली संतासी असने पूजा पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिते पूर्वी. आता आपल्याला कुठं संत भेटायचे, कुठं कोणत्या संताचे पाय धरायचे, कशी काय सेवा करायची, तशी तर सेवा घडत नाही. शारीरिक जरी सेवा नाही घडली पण संतांचं वर्णन तरी आपण वाणीनं करावं, वाचिक तरी सेवा आपल्याकडून व्हावी. म्हणून संतपर प्रकरणातला संतांचं वर्णन करणारा हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. आपल्याला तर वर्णनही करता येत नाही, पण आपल्याला कळत नाही. ज्यांना कळते त्यांनी जसं केले तसं फक्त करायचा प्रयत्न करायचा. तुकोबाराय या अभंगातून संतांचं वर्णन करू लागलेले आहेत. प्रसंग असा असावा आपण कल्पना करायची, असं असेलच असं माझा काही दावा नाही, पण आपल्याला अभंगात प्रवेश करण्यासाठी, तोंड पाडण्यासाठी अशी कल्पना करायला काही हरकत नाही. तुकोबाराय कीर्तन करायचे, कीर्तन करत नव्हते. तुकोबाराय कीर्तन करत होते. आणि मग देहू गावाच्या आसपासची जी गाव आहेत, लोहगाव वगैरे अशा गावामध्ये तुकोबाराय कीर्तनाला जायचे. एखाद्या कोणत्या तरी गावात गेले तुकोबाराय, लोहगावात गेले, महाराज आले म्हटलं की सगळा समाज गोळा व्हायचा. तुकोबाराय ज्या वेळेला भूतलावर होते त्याच वेळेला तुकोबारायांची कीर्ती प्रसिद्धी सगळ्या महाराष्ट्रात झालेली होती. तुकोबारायांचे अभंग प्रत्येकाच्या मुखात अशा प्रकारचे पाठ झालेले असायचे, मुखातून ते अभंग बाहेर पडायचे. तुकोबारायांना लोक मानायचे. महाराज आले, महाराज आले म्हटलं की सगळं गाव, सगळे भाविक, सगळे माळकरी, भजनी मंडळ वगैरे सगळं गोळा व्हायचं. सगळे गोळा झाले, बसले, थोडंसं बोलणं बसणं झालं आणि लोकांनी आग्रह केला, महाराज आज तुम्ही कीर्तन करा. तुम्ही काय करा? कीर्तन करा. कीर्तन करा. तुकाराम महाराजांना आनंद झाला. कीर्तन तर आवडीचा विषय होता. असं कीर्तन करायला, कीर्तनाची तयारी सुरू झाली. त्यात एक जण म्हटलं की महाराज कीर्तन करा, पण आज संतावर कीर्तन करा. म्हणजे आम्हाला संतांचं वर्णन ऐकायचंय. संत कसे असतात, संत काय करतात, संतांचं कार्य काय आहे, या गोष्टीविषयीचा खुलासा आम्हाला आज कीर्तनातून ऐकायचा आहे. कीर्तन करायला लोकांनी असं सांगायला पाहिजे, तारीख देताना सांगायला पाहिजे, महाराज कीर्तनाला या, पण कीर्तन अमक्या विषयावर करायचं, या विषयावर कीर्तन करायचं. मग कीर्तनकारही मग अभ्यास करून तो विषय तयार करून येतील. तुकाराम महाराजांना काही विषय कुठला तयार करायची गरज नव्हतीच. सरस्वती तुकोबारायांच्या जिभेवर बसलेली होती. सगळे शास्त्राचे सिद्धांत, सगळे शास्त्र तुकोबारायांच्या बुद्धीमध्ये प्रगट झालेले होते. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबारायांना काही अवघड नव्हतं कीर्तन करणं. तुकाराम महाराजांचे अभंग वाचणारे, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करणारे, त्यांना अवघड नाही कीर्तन करायला. तुकाराम महाराजांना काय अवघड आहे कीर्तन करायचं. लोकांनी सांगितलं की महाराज आम्हाला संताविषयी कीर्तन ऐकायचे. वाह, तुकाराम महाराजांना तर अजून आनंद झाला, कारण संत हे तर तुकोबारायांच्या आवडीचे विषय होते. आणि जो आवडीचा व्यक्ती असतो, आवडीचा विषय असतो, त्याविषयी कोणी सांगत असेल किंवा बोलत असेल किंवा आपल्याला बोलायची संधी कोणी दिली असेल
तर माणसाला ती काय होते, आवडते. तुकोबारायांचे संत म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. आनंद झाला तुकोबारायांना. वा, काय लोकांना संतांची आवड आहे. आपण संतावर कीर्तन करायचं. तुकाराम महाराजांनी फेटा तसं नेहमीच फेटा असायचा म्हणा तुकाराम महाराजांना. कीर्तनासाठी उभे राहिले आणि कंबर बांधली. तुकाराम महाराज गप्पच बसले, काहीच बोला ना. नवीन लोक असते तर म्हटले असते या महाराजाला काय येतं का नाही सांगायला. पण लोक जुने होते. विठ्ठल 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 म्हणजे तुकाराम महाराजांचं नेहमी कीर्तन ऐकणारे लोक होते ना ते. त्यामुळं तुकाराम महाराजांना कीर्तन येतं का नाही येत याविषयी त्यांना काही संशय नव्हता. पण मग तुकाराम महाराज बोला ना का बरं झाले. कीर्तनासाठी उभे राहिले आणि नुसतेच उभे राहिले, काही बोलायलाच तयार नाहीत. बराच वेळ झाला. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15-20 मिनिटं झाले, अर्धा तास झाला. लोक लागले एकमेकाकडे बघायला. महाराज सुरू का बरं करीनात. आता किती वेळ उभा राहायचंय. काय स्वर लागा नाही का महाराजांना, काय आठवा नाही का, काय दुखायला लागले नेमकं काय समजा ना लोकांना. एक जण थोडीशी मध्ये बोलायची हिंमत केली. महाराज काय झालं, काय दुखायले का काही नाही. मग कीर्तन करायचं नाही का, नाही करायचंय, कीर्तनही करायचंय. मग करा ना कीर्तन. कीर्तन का सुरू नाही केलं तुम्ही. ते म्हणे संतावर कीर्तन करायचंय ना. हा, त्याच्यामुळेच मी गप्प बसलोय. पण का संताविषयी आम्हाला सांगायचं कीर्तन, तुम्ही असे गप्प का बसले. ते म्हणजे अडचण आहे. आता काय अडचण आहे तुम्हाला कीर्तन करायला. तुम्हाला अडचण काय. संताविषयी जर कीर्तन करायचंय तर नेमकी अडचण काय आहे. म्हणजे संतांचं वर्णन करायला अडचण आहे. म्हणजे काय अडचण आहे. आपल्याला संतांचं वर्णन करण्यासाठी अडचण काय आहे, काय प्रतिबंध आहे, ते तुकोबाराय अभंगाच्या प्रथम काय पुरे मस्तक करणी देवी
तुम्ही म्हणताय मला की संतांचं वर्णन करा, पण मी संतांचं काय वर्णन करू? काय वर्णन करू म्हणजे जे जसे संत आहेत तसं सांगा ना. काय वर्णन करू असं काय म्हणताय? जसं संतांचं वर्णन आहे, जसे संत आहेत तसं सांगा आम्हाला. ते सगळं तुमचं खरं आहे, पण वर्णन करण्याकरता अडचण अशी आहे की ज्या साधनाने वर्णन करायचं, काय वर्णन ज्या साधनाने करायचं, वर्णन करायला ते साधनच अपुरं पडतंय विठ्ठल. संतांचं वर्णन करण्याकरता ज्या काही अनेक अडचणी आहेत त्याच्यातली ही एक अडचण आहे. अडचणी अनेक आहेत संतांचं वर्णन करण्यासाठी. काय अडचणी आहेत? आहे कुठल्याही वस्तूचं जर वर्णन करायचं असेल, त्या वस्तूविषयी बोलायचं असेल, काहीतरी सांगायचं असेल, तर त्या सांगणाऱ्याला बोलणाऱ्याला त्या वस्तूचं अगोदर ज्ञान व्हावं लागतं. त्या वस्तूचं ज्ञान असावं लागतं. जर त्या वस्तूचं ज्ञान नसेल तर त्याविषयी तो व्याख्यान देऊ शकेल का? देऊ शकेल? नाही देऊ शकत. कुठलाही विषय असू द्या, त्याला त्या विषयावर जर बोलायचं तर अगोदर त्या विषयाबद्दलची सगळी माहिती त्याला अगोदर करून घ्यावी लागते. आणि त्या विषयाबद्दल काही माहिती नसताना जर तो बोलायला लागला तर शहाणे लोक त्याला मूर्खात गणना काढतात. त्याची मूर्खात, त्याला मूर्ख समजतात. त्याला काहीच माहित नाही लागला त्याच्याविषयी बोलायला. अशी बरीच माणसं आहेत की ज्या विषयावर बोलतात त्यांना त्या विषयाबद्दल काही माहितीही नसतं, मग बोलायला लागतात. म्हणजे गल्लीत राहून दिल्लीतल्या लोकांची मापा काढणारी माणसं नाहीत असं नाही, भरपूर आहे. पण मग शहाणे लोक त्यांना मूर्ख समजतात. का? कारण त्यांना त्या वस्तूचं ज्ञान नाही. वस्तूचं वर्णन करण्यासाठी त्या वस्तूचं ज्ञान असावं लागतं. संतांचं वर्णन करण्याकरता अडचण ही आहे की संत कोण आहेत आणि संत कसे असतात हे सगळ्यांना समजत नाही, सगळ्यांना कळत नाही. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना संत कळत नाहीत का? कळतात संत. कोण आहेत संत? आपण कोणालाही संत म्हणतो. सामान्य लोक नुसती माळ घातली, गंध लावला की त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. भजन कीर्तन करायला लागला की त्याला संत म्हणतात. कोणी एकांतात जाऊन राहिला, जंगलात जाऊन राहिला की त्यालाच लोक काय म्हणतात? संत म्हणतात. कुणी एखादा झाडावर जाऊन राहिला की त्यालाच लोक संत म्हणतात. कुणी गुहेत जाऊन खाली असं कपालीत जाऊन एखाद्या भोयरा जाऊन राहिला की लोक त्यालाच काय म्हणतात? संत म्हणतात. संतान आपल्या म्हणजे कोणालाही संत म्हणतो आपण. संतांचे हे लक्षण नाहीत. नुसत्या माळा घातल्या म्हणून कोणी संत होत नाही. नुसता झाडावर जाऊन राहिला म्हणून कोणी संत होत नाही. नुसता झाडावर जाऊन राहिला माकडं सगळे संत होतील. भोयाला जाऊन राहिला म्हणून जर संत म्हटलं तर सगळे उंदरं संत होतील. भगवा घातलं म्हणून कोणी संत झाला असं जर असेल तर सगळे कुत्रे संत होतील. आपण कोणालाही संत म्हणतो का? कारण आपल्याला संत कळतच नाही. संताविषयी आपल्याला काही कळत नाही, मग संताविषयी बोलणार काय? संताविषयी बोलायचं, संतांचं वर्णन करायचं तर त्या वर्णन करणाऱ्याला अगोदर संत कळले पाहिजे. आणि संत कळणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. सामान्य तुमच्या आमच्या चांगल्या चांगल्या शास्त्रज्ञाला, शास्त्राची रचना ज्याने केली, शास्त्रज्ञ जे आहेत, पंडित आहेत. शास्त्र म्हणजे हे भौतिक शास्त्र नाही, आध्यात्मिक शास्त्रातला विषय बोलतोय मी. तत्वज्ञानाच्या ग्रंथाची ज्यांनी रचना केली अशांनाही संत कळत नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम
ज्ञानाचे काम नाही येते. शब्द ज्ञानाचं तिथं काही काम नाही. सामान्य लोकांना कळत नाही यात नवल नाही, शास्त्रीय लोकांना कळत नाही याच्यातही नवल नाही. देवांना संताचा महिमा कळत नाही. देवांना इंद्रादिकांना ब्रह्मदेवाला संताचा महिमा कळत नाही. न कळे साचार ब्रह्मादिका त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. न कळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण अग्नी या ज्या देवता आहेत यांनाही संत कळत नाही. संत कळणं एवढं सोपं थोडे. म्हणून नारदांना नारद महर्षींना म्हणावं लागलं दुर्लभो दुर्गमो अमोघश्च दुर्गमः. संत हे दुर्गम आहेत. दुर्गम म्हणजे कळायला कठीण आहेत. संत कळतच नाही. कोण संत आहे? आपल्या घरात राहत असले तरी आपण त्यांना संत समजणार नाही. काय कळतंय आपल्याला संतांचं? काय कळतंय? काहीच कळत नाही संतांचं. तुकाराम महाराजांना जिजाबाई तुकाराम महाराज जवळच राहायच्या, पण जिजाबाईला काय तुकाराम महाराज संत वाटत होते? ज्या काळात संत राहतात त्या काळात त्या लोकांना ते संत वाटत असतात. मग गेल्यानंतर मग लोक फोटो लावतात, हार घालतात, पुण्यतिथ्या घालतात. संत करणं एवढं सोपं नाही. त्यामुळं संतांचं वर्णन करणं ही कठीणच आहे. कळत नाही. आणि जरी कळाले, ऐका, जरी कळाल्यावर सुद्धा त्यांचं वर्णन करता येत नाही. विठ्ठल कळतच नाही. मग कळतात कुणाला? संत कळण्या आपण संत होऊ त्यावेळेला संत कळत असत. संत झाल्याशिवाय संत कळत नाही. विद्वान कोण आहे हे अंगठे भादरला थोडं कळतंय. विद्वान एव विजानाति विद्वज्जन परिश्रमम नहि वंध्या विजानाति गुरुवी पसव वेदना. विद्वानाची पारख ही विद्वानालाच असते. प्रसूतीच्या वेदना कशा असतात ह्या वांजबाईला नाही कळत. तिला ती प्रसूत झाली असेल तरच कळतात. तसं संतांचा महिमा, संत हे फक्त संतांनाच कळत. संत ही संतालाच कळतात आणि संतांचा महिमा ही संतांनाच कळतो, दुसऱ्याला कळत नाही. आणि जरी महिमा कळाला, संतांचा महिमा जरी कळाला तरी तो वर्णन करता येत नाही. तो वर्णनातीत आहे.
ज्या वाणीनं वर्णन करायचं ती वाणीच तिथपर्यंत पोहोचत नाही. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. कारण संत हे साक्षात परब्रह्म स्वरूप झालेले असतात, परब्रह्म झालेले असतात आणि त्या परब्रह्माजवळ वाणी पोहोचत नाही. वाणी परत फिरते. वाणी परिपूर्ण तिथपर्यंत त्या संतांचं वर्णन करूच शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात वाणी पुरी पडत नाही, वाणी अपुरी होते, अपुरी. वाणी जे वर्णन करत असते ते शब्दाच्या द्वारा. वाणी काय करते? बोलते. बोलते म्हणजे काय बोलत असते? वाणी बोलायला लागल्यावर काय निघतं बाहेर? वाणीतून शब्द निघत असतात आणि ते शब्द संतांचं वर्णन करू शकत नाही. अजून असे जगामध्ये शब्दच निर्माण झालेले नाहीत की ते संतांचा महिमा त्याला गवसणी घालतील, संतांचा महिमा वर्णन करू शकतील. एवढी ताकद अजून कुठल्याच शब्दात नाही. शब्दसृष्टीत अजून तसे शब्द निर्माण झालेले नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की वाणी कमी पडते. काय वर्णन करू? काय वाणू आता न पुरे हे वाणी. आणि मग त्यांचा एवढा मोठा महिमा आहे की तिथं वाणी अपुरी पडते. मग आता वर्णन तर करता येत नाही, मग काय करायचं? मग काय, जिथं वर्णन करता येत नाही, जिथं आपलं डोकं चालत नाही, तिथं काय करावं माणसाने? नमस्कार करावा. मस्तक चरणी ठेवी तसे. देवाच्या जवळ आणि संतांच्या जवळ माणसाने मस्तक ठेंगणं करावं. कारण तिथं आपलं काही चालत नाही. या लागी आता स्तुती सांडून निवांता चरणी ठेवी जे माथा हेच भले. साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत साष्टांग हे करी. श्री संताजी माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. तुकोबाराही आपण संतांचं वर्णन करण्याकरता असमर्थ आहोत. आपली वाणी संतांचं वर्णन करू शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्यांच्या चरणावर मी मस्तक अशा प्रकारचं ठेवतो. मस्तक चरणी ठेवी तसे. पण मग लोकांनी म्हटलं महाराज आम्हाला संतांचा महिमा ऐकायचा आहे आणि तुम्ही म्हणताय की ती वाणीच पुरी पडत नाही आणि मी त्यांच्या चरणावर नुसतं मस्तकच ठेवतो, मग आम्हाला संत कळतील तरी कसे हो? तुम्ही जर सांगितलंच नाही, तुम्हाला संत कळाले, हा कळाले, मग तुम्ही जर नाही सांगितलं मग आम्हाला कोण सांगेन? ज्यांना कळालं नाही ते सांगतील. ज्यांना संत कळतच नाही ते सांगणार आहेत आम्हाला संत कसे आहेत ते. संतांचा महिमा आम्हाला सांगणार कोण? तुम्हीच सांगा. नाही शब्द पुरले, नाही वाणी पुरली, तुम्हाला जेवढा सांगता येईल, शब्दांनी जेवढा सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करा. कसे असतात संत? सांगा आम्हाला, संतांचा महिमा सांगा, कळू द्या. असं ज्या वेळेला लोकांनी तुकोबारायांना प्रार्थना केली, विनंती केली आणि मग तुकोबाराय कसा तरी संतांचा महिमा सांगायला प्रवृत्त झाले. पण डायरेक्ट लगेच संतांना लगे हात घातला नाही तुकाराम महाराजांनी. संतांचा महिमा सांगत असताना अगोदर दृष्टांतापासून सुरुवात केली. संत कसे असतात याच्यासारखी, कसे याच्यासारखे म्हणजे दृष्टांत दिला अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. नेनो शिव कैसे
लोखंडाची नेनो शिव कैसे लोखंडाची नेनो शिव कैसे लोखंडाची नेनो शिव कैसे थोरी बसांडली थोरी बसांडली थोरी बसांडली आपुले कैसे थोरी बसांडली थोरी बसांडली थोरी बसांडली आपुले थोरी वसांडले थोरी वसांडले आपुले बरेसे थोरी वसांडले थोरी वसांडले थोरी वसांडले आपुले नेणे शिव कैसे लोखंडासी दृष्टांत दिलाय तुकोबारायांनी लोखंडाचा आणि परिसाचा ह्या दोन गोष्टी आहेत एक लोखंड आणि दुसरा परिस लोखंड तर आपल्याला सगळ्याला माहितच आहे हे काय आहे लोखंडापासून ते स्टँड निर्माण केलेलं आहे लोखंड माहित आहे पण आपल्याला परिस माहित नाही फक्त आपण ऐकलेलाच आहे काही ना तर तो ऐकलेला पण नसला तर बघा काय कारण शास्त्राचं वगैरे काही श्रवण नसते कधी काय नसते खेड्यापड्यात एवढं परिस नवीनच असन काहीतरी काही जणाला पण असू द्या नवीन तुम्हाला जुना करून देतो म्हणजे तुम्हाला ज्ञात करून देतो परिस हा एक दगड आहे आपल्याकडे वेगवेगळे दगड आहेत काळा दगड लाल दगड ते संगमरवरी दगड असे वेगवेगळे दगडाचे जसे प्रकार आहेत तसा एक दगडातला प्रकार आहे पण तो इथला जमिनीवरचा दगड नाही तो दगड कुठला आहे स्वर्गातला दगड आहे म्हणजे काय विशेष आहे त्या दगडाचा विशेष असा आहे की तो दगड म्हणजे परिस जर लोखंडाला लावला त्याचा स्पर्श जर लोखंडाला झाला तर लोखंडाचं काय होतं सोनं होतं सोनं लोखंडाचं सोनं होतं आणि हे सामर्थ्य कशात आहे फक्त परिसातच आहे आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने धातू परिस केले सोने धातू परिस केले सोने आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने धातू परिस केले सोने धातू परिस केले सोने आपुल्या महिमाने धातू परिस केले सोने धातू परिस केले सोने
आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने धातूचं म्हणजे लोखंडाचं तो काय करतो, सोनं करतो. सोनं हे सामर्थ्य फक्त परिसात आहे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे. परिसातच हे सामर्थ्य आहे. लोखंडाचं तो सोनं करतो एवढा महिमा त्या परिसाचा आहे. पण तो परिस कधी म्हणतो का मी परिस आहे, हे लोखंड गंजलेलं काळपट झाले, त्याला मी कसं काय शिवू, त्याला मी कसा काय स्पर्श करू, असं तो कधी म्हणतो? कधी परिस तसं म्हणत नाही. लोखंड कसंही असू द्या, काळपट असू द्या, गंजलेला असू द्या किंवा नवा असू द्या, कसंही असू द्या, ते लोखंडाजवळ जातो आणि स्पर्श केल्याबरोबर त्याचं काय करतो, सोनं करतो. सोनं. तो असं म्हणत नाही की मी एवढा मोठा, मी परिस आहे आणि या लोखंडाला कसं काय शिवू, त्याची माती होऊ लागली, असं म्हणायचं तो जाणत नाही. नेणे शिवू कैसे लोखंडाशी, लोखंडाशी कैसे शिवू असं म्हणायचं तो नेणे, असं तो जाणत नाही. लोखंडाला तो काय करतो, स्पर्श करतो आणि त्याचं सोनं करतो. हे जसं आहे, हे जसं आहे तसंच संतांचं कार्य आहे. तसंच संत जगासाठी कार्य करतात. अभंगाच्या तृतीय जगाच्या गल्याना संतांच्या विभूती, जगाच्या गल्याना संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या गल्याना संतांच्या विभूती, जगाच्या गल्याना संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देहाविती परोपकारी, देहाविती परोपकारी, हे देहाविती परोपकारी, काय वानू हातानं पुरे वाणी, काय वानू हातानं पुरे देहाविती परोपकारी, देहाविती परोपकारी, कल्याणा संतांच्या विभूती. जसं त्या लोखंडाचं कल्याण करण्यासाठी, सोनं करण्यासाठी जसा परिस आहे, तसं जगाचं तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी संतांच्या विभूती असतात. संत या जगामध्ये अवतीर्ण होतात. ते इथं जे येतात ना, ते आपल्यासाठी येतात. ते मुळात राहणारे वैकुंठातले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. जगाचं कल्याण व्हावं, जगाचा उद्धार व्हावा म्हणून ते येतात. येथे उपकाराचा, येथे उपकाराचा, येथे उपकाराचा, येथे उपकाराचा. आले भरला वैकुंठी, आले भरला वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हे आले
उपकारासाठी जगावर उपकार करण्यासाठी संत येतात. त्यांचा स्वार्थ नसतो काही इथं आल्यानंतर काय भेटतं त्यांना, कशासाठी त्यांना काही मिळवायचं इथं येऊन, वैकुंठात राहणार येते कशासाठी येतात? जगाच्या कल्याणासाठी. जगत उद्धाराला धरिले अवतार मिरविला बलिवार सीताईचा, मिरविला बलिवार सीताईचा. हे जगले उद्धाराला विधारी अवतार, मिरविला बलिवार सीताईचा, मिरविला बलिवार सीताईचा. जगद उद्धारालागी धरिले अवतार. जगाचा उद्धार व्हावा यासाठी संतांचे अवतार असतात. अवतार तुम्हा धराया कर, उद्धाराया जग, जीवा उद्धाराया कर. अवतार तुम्हा धराया कर, उद्धाराया जग, जीवा उद्धाराया अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड. म्हणले मग काय संत नाही आले तर लोकांचा उद्धार नाही होणार का? नाही होणार. लोकांचं कल्याण नाही होणार. जसं परिसाचा स्पर्श झाल्याशिवाय लोखंडाचं सोनं होतच नाही. काही करा तुम्ही, त्याचं सोनं होईल नाही होत सोनं. तस माती होईल त्याची. जर परीस नाही भेटला झाली तर लोखंडाची काय होईल? माती होईल, सोनं नाही होणार. तस संत जर जीवनात नाही भेटले तर माणसाची मातीच होईल, अधोगतीला जाईल. त्याचं कल्याण नाही होणार. कारण कल्याण बाकीच्यांना कोणाला कळतच नाही. आपल्याला सगळ्याला भिवंडीच माहित आहे. विठ्ठल कल्याण म्हणजे हित. संत जे येतात कल्याण करायला येतात. कल्याण करायला म्हणजे काय करायला येतात? हित करायला येतात तुमचं आमचं. आणि त्यांच्याशिवाय कोणी हित करू शकत नाही. त्याची माझे हित करी तिचा कळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. त्याची माझे हित करी तिचा कळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. तेच फक्त आपलं हित करू शकतात, तेच कल्याण करू शकतात. आपल्याला आपलं हित कळत नाही. माझे स्वहित नेणती कोणी, काहीच न करीती मज वाचुनी, सज्जन तव सुखाची मांडणी, नेणती कोणी आधी अंत. काही कळत नाही. आपल्याला आपलं हित कळत नाही. आणि जे आपल्याला म्हणतात ना आम्ही तुझं हित सांगतोय, तुझ्या हितासाठी सांगतोय असं जे म्हणतात, त्यांनाही आपलं हित कळत नाही. त्यांचंच कळालं नाही तर आपलं काय कळायचं? हित बाकीचं कोणाला कळत नाही. बाप, भाऊ, बहीण, काका, मामा कोणालाच हित नाही कळत. हित नाही ठावे
जननी जनका दाविला लौकिका चारती यांना कोणाला हित नाही समजत आणि त्यामुळं हिताच्या बाबतीमध्ये सगळे सगळे लोक हे अज्ञानी आहेत आणि ज्या वेळेला हे लोक पाप करतात दुष्कर्म करतात दुराचार करतात आणि संत ज्या वेळेला पाहतात अरे 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 अशी जर यांनी पाप केली हे अधोगतीला जातील नरकात जातील कुंभपाक रौरव अशा प्रकारचा नरकाचं यातना भोगतील नको हे अधोगतीला जायला नको म्हणून ते इथं येतात आणि तुमच्या आमच्या करता हित सांगायला लागतात कशासाठी ज्ञानेश्वरी आहे हितासाठी कशासाठी गाथा आहे तुकाराम महाराजांनी गाथा जी लिहिली अभंग जे रचले ते कशासाठी काय नाव लौकिक कमवायचं होतं तुकाराम महाराजांना नाही तुकोबा म्हणतात हितावरी यावे कोणी बोललो या भावे नव्हे विनोद उत्तर जनरंजावयाचा लोकांचं रंजन करण्यासाठी अभंग नाही केलेले लोकांचं हित व्हावं हे अभंग वाचून कोणीतरी हितावर यावं हिताच्या साधनावर आरूढ व्हावं याच्यासाठी अभंग आहे कारण लोकांच्या कल्याणासाठी जगाच्या कल्याणासाठी संत आलेले असतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती शोधनिया आले संत हिता हिता जगाचे हिता हिता जगाचे हिता हिता जगाचे शोधनिया आले संत हिता हिता जगाचे हिता हिता जगाचे हिता हिता शोधनिया आले संत हिता हिता जगाचे हिता हिता जगाचे हिता हिता जगाचे शोधून आले संत हिताहित जगाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे याचा शोध करून संत आलेले असतात त्यांना फक्त जगाचं हित कशात आहे हे कळतं म्हणून आपलं हित फक्त संतच करू शकतात म्हणून संताची बाई हा माझा विश्वास जगाच्या कल्याणासाठी काय करतात देह कष्टविती परोपकारी इथं आल्यानंतर जगाचं कल्याण व्हावं यासाठी स्वतःचा देह कष्टी करतात चंदनासारखं जगासाठी झिजतात विठ्ठल 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 आता काय म्हणू नका देऊ कोणीच कारण त्यांनाच माईक ज्यांच्या समोर आहे त्यांनाच नको म्हणायला लागलो मी तर देह कष्टविती परोपकारी परोपकार करण्यासाठी स्वतःचा देह कष्टवतात स्वतः संत कष्ट करतात आणि लोकांवर परोपकार करतात नाहीतरी संत परोपकारासाठीच आलेले असतात कारण त्यांचा स्वार्थ राहिलेलाच नसतो ज्यांचा स्वार्थ काही शिल्लक राहिला नाही तेच काय असतात संत असतात संत गावोगाव जातात लोकांना भजनाला लावतात कीर्तनाला अशा प्रकारचा समाज जागृती करतात पंढरपूरला वारीला घेऊन जातात त्यांना ज्ञानेश्वरी पारायण करायला लावतात गाथा पारायण करायला लावतात कीर्तन कशासाठी जगाच्या कल्याण एवढं रात्रंदिवस कष्ट संत करतात कशासाठी हे जगासाठी देह कष्टविती परोपकारी नुसतं सांगतात असं नाही शिकवतात सांगणं वेगळं आणि शिकवणं वेगळं
नुसतं भजन करा म्हणून सांगत नाहीत, भजन कसं करावं हेही शिकवतात. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. शिक्षक शाळेमध्ये पेन्सिल घेतो, पूर्वीचं दृष्टांत आहे ना, आता पेन आलेत, आता पेन्सिल राहिल्या नाही, पाट्या राहिल्या नाहीत, आता ते बोर्ड आहेत आणि पेन आलेत ते तसले रंगीत. दृष्टांत पूर्वीचा आहे, पूर्वीच्या काळात जाऊन ती सगळी ही कल्पना केली तर मग तो दृष्टांत लक्षात येत असतो. पंथे हाती धरली पाठी. शिक्षक, पंथ म्हणजे शिक्षक, तो हातामध्ये पाटी घेतो, पेन्सिल घेतो आणि असा तो अक्षर गिरवीत असतो. अननसाचा, आ आईचा, ई इडलिंबूचा, असं तो शिक्षक असं गिरवीत असतो. कुणी पाहिले एका माणसाने ग्रस्ताने, का हो एवढा मोठा झालाय, आणि अजून तर ओ आ ई हो अक्षरच गिरवायला लागलाय. असा कोणी म्हणेल, पण तो जो गिरवीत असतो तो स्वतःसाठी नाही, त्याला अक्षर ओळख नाही असं नाही, तो तर ग्रॅज्युएट झालेला असतो. ग्रॅज्युएट होऊन त्यानं काय MA BEd काय केलेलं असतं ते, तरी तो काय पाटी घेतो आणि पेन्सिल घेऊन अननसाचा, आ आईचा अंक किंवा अंक गिरवीत असतो. काठी वाटी 1, चंद्राची कोर 2, मधल्या गाठीचे 3. हे आमच्या मराठवाड्यात अशी पद्धत आहे म्हणायची. असं गिरवितो, म्हणतो, का याला अजून तो 1 अन 2च येत नाही, असं जर कोणी म्हणेल तर तो त्याचा गैरसमज आहे. तो जो हातात पाटी घेतो, पेन्सिल घेतो, तो स्वतःसाठी नाही, तो कोणासाठी? अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे लहान बालक, त्या मुलासाठी त्यांनी हातात पाटी घेतलेली असते आणि पेन्सिल घेतलेली असते आणि त्यांना तो शिकवित असतो. तसं संत नुसतं वारी करा म्हणून सांगत नाही, वारी कशी करावी हे आपल्याला स्वतः तसं आचरण करून शिकवतात. खांद्यावर पताका घेतात, हातामध्ये टाळ घेतात आणि पायी चालतात. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी. हे संत आपल्याला शिकवतात, कष्ट करतात. देह कष्टविती परोपकारी. पण का हो, वैकुंठात राहणारे ते इथं यायची, आपल्याला शिकवायची, देहाने कष्ट करायची, त्यांना गरज काय पडली? काय इथं येतात? काय गरज आहे त्यांना? त्यांना इथं यायची गरज का पडली? त्यांना इथं कुणी आणलं? कशामुळे ते इथं आले? अभंगाच्या तृतीय चरणात, पुढच्या चरणात सांग, 4थ्या चरणात. भूताची हे दया, भूताची हे दया, भूताची हे दया भांडवल सांगता. भूताची हे दया, भूताची हे दया, भूताची हे दया भांडवल सांगता. भूताची हे दया, भूताची हे दया, भूताची हे दया भांडवल सांगता. भूताची हे दया, भूताची हे दया, भूताची हे दया भांडवल सांगता. आपुरी ममता नाही देई, आपुरी ममता नाही देई. काय बनू आता, काय बनू आता, काय बनू आता न पुरे हे माझी. काय बनू आता, काय बनू आता, काय बनू आता न पुरे हे माझी. काय बनू आता, काय बनू आता, काय बनू आता न पुरे हे माझी. काय बनू आता, काय बनू आता, काय बनू आता न पुरे हे माझी.
संतांना इथं जे आणते ती कोण? भूताविषयी असणारी दया. त्यांच्या अंतःकरणामध्ये तुमच्या आमच्या विषयी असलेली जी दया आहे, ती दया त्यांना इथं आणते. त्यांना दया इथं घेऊन येते. त्यांना काय गरज पडली? पण आपण जे दुःख भोगू किंवा आपण भोगत असतो किंवा जे पुढे भोगणार असतो, हे ज्या वेळेला ते पाहतात, त्यांचं असं अंतःकरण कळवळतं. जसं एखादा मुलगा असेल आणि त्या मुलाचं जर अहित होत असेल, तो त्याचा घात होत असेल आणि आई पाहत असेल, तर त्या आईला पाहवलं जातं का? पाहवत नाही. आई म्हणत असते की हे बघायला देवाने कशाला ठेवलंय. आईला ते पाहवलं जात नाही. तसं संत हे जगाची आई असतात. सगळ्या जगाच्या आईचं अंतःकरण संतांचं असतं. जगामध्ये कुणीही दुःख भोगलं तर ते त्यांना सहन होत नाही. त्यांचं हित व्हावं अशी कळकळ त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. बुडते जन न देखवे डोळा, बुडते जन न देखवे डोळा, बुडते जन न देखवे डोळा, बुडते जन न देखवे डोळा. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया. न देखवे डोळा, त्यांचा कळवाळा येतो, त्यांची दया येते आणि म्हणून संत इथं येतात, उपकार करतात, बळच सांगतात, पाया पडून सांगतात, तुम्ही नाम घ्या, भक्ती करा, अमक करा, तमक करा. तसंच सगळं जीवन देवा महाराजांचं होतं. सामान्य रोग पाहून त्यांचं अंतःकरण कळवळायचं, त्याचाही उपाय सांगायचे आणि भवरोगातून मुक्त होण्यासाठीही उपाय सांगायचे. संतांचं हे कार्य असतं. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. आणि आपल्या देहावर त्यांची ममता नसते, ममत्व नसतं, माझेपणा नसतो, प्रेम नसतं, आसक्ती नसते. पण लोकांनी सुखी व्हावं ही त्यांची अपेक्षा असते. त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? शेवटच्या चरणी म्हणे, सुख परावे सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. वेळ झाला आपला आता. तुकोबा काय म्हणतात की संत दुसरे सुखी झाल्यानंतर सुखी होतात. दुसऱ्याचं सुख पाहिलं की संतांना सुख होतं आणि दुसरे दुःखी झाले की संत दुःखी होतात. हे संतांचं लक्षणच आहे. संत त्यांनाच म्हणावं की जे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतात आणि दुसऱ्याच्या सुखानं काय होतात? सुखी होतात. जसं काटा पायात मोडतो, पै काटा पायी नेहटे, ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिला चेनी. पायात काटा मोडतो पण व्यथा दुःख कुठं होत असतं? अंतःकरणात होत असतं, अंतःकरणात. तसं समोरचा दुःखी झाला की ज्यांचं चित्त दुःखी होतं ते संत असतात. समोरचा सुखी झाला की सुखी होतात. जसं पाऊस तळताल आहे,
ती डोळ्याची लागी होय. पायाला जर शीतळता प्राप्त झाली, पायाला जर तेल चोळलं तर डोळे शांत होतात. तसे संत असतात. समोरचा सुखी झालेला बघितलं की संतांना सुख होत असतं. म्हणून तर ज्ञानोबा यांनी गुरु महाराजाकडे ज्यावेळेला मागणी केली, स्वतःच्या सुखाची नाही, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तेही लोकी, सगळे सुखी व्हावेत, सगळं जग सुखी व्हावं, ही मागणी. का? कारण जगाच्या सुखात त्यांना सुख वाटतं. तुका म्हणे सुख पराव्या सुखे, आणि मुखामध्ये अखंड अशा प्रकारचं अमृत वाहत असतं. अमृत अमृत मुखे स्रवतसे. हे अमृत म्हणजे स्वर्गातलं अमृत नाही, हे अमृत म्हणजे संतांच्या मुखातून वाहणारं अमृत म्हणजे नामामृत आहे. तुका म्हणे शंख चक्रांचे शृंगार, नामामृत सार मुखा माझी. असं मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम असतं. असे हे संत असतात. थोरी व सांडिली आपुली परिसे, देणे शिव पैसे लोखंडासी झालेली सेवा. भगवान पंढरीनाथाच्या चरणी, सर्व साधू संतांच्या चरणी, आपल्या सर्व श्रोते मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवे तू असे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे सुख पराव्या सुखे, तुका म्हणे सुख पराव्या सुखे, तुका म्हणे सुख पराव्या सुखे, तुका म्हणे सुख पराव्या सुखे. अमृत मुखे श्रवण, अमृत मुखे श्रवण कारभार आता न पुरैवा काय आता न पुरैवा. अमृत श्रवणाचे, अमृत मुखे श्रवणाचे काय वानवाता न पुरैवा, काय वानवाता न पुरैवा. भक्त चरणी ठेवित ठेवित
चरणी मस्तक चरणी ठेवितसे काय बानुआ काय बानुआ